संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पिंपळगाव बहुला येथे भव्य स्वागत। फुलांची उधळण, सडा, रांगोळी अन माऊली माऊली च्या जयघोषाने परिसर दुमदुमला। सातपूर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्काम पिंपळगाव बहुला येथे भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी पिंपळगाव बहुला ग्रामस्थांच्या वतीने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने भव्य स्वागत करण्यात आले। पालखी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत तसेच रस्त्यावर आकर्षक सडा, रांगोळी काढून माऊलींचे स्वागत केले। पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली अशा जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले। महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच भाविक मोठ्या संख्येने पालखी स्वागतासाठी उपस्थित होते। भक्तांनी मोठ्या श्रद्धेने माऊलींचे दर्शन घेतले। पालखी सोहळ्यामुळे गावातील वातावरणाला धार्मिक आणि आध्यात्मिक रंग प्राप्त झाला होता। यावेळी पिंपळगाव बोलला येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थांनी पालखीच्या स्वागतासाठी परिसराची विशेष सजावट केली होती। घरासमोर तसेच पालखी मार्गावर सुंदर रांगोळी काढण्यात आली होती। पालखी मार्गावर फुलांची उधळण करून माऊलींचे स्वागत करण्यात आले। अनेक भाविकांनी पालखीसमोर नतमस्तक होत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले। परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्काम असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा हा परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्काम असल्याने पिंपळगाव बहुला ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। पालखी सोहळ्याशी जोडलेली श्रद्धा, परंपरा आणि भक्तीची भावना यामुळे गावात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते। माऊलींच्या आगमनाची ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत होते। पालखीचे दर्शन होताच अनेक भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव दिसून आला। पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकत्र येत धार्मिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय संस्कृतीचा अनुभव घेतला। माऊलीच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते। पालखीतील वारकरी आणि भाविकांचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले। पिंपळगाव बहुला येथे झालेल्या या भक्तिमय स्वागताने पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्काम संस्मरणीय ठरला। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या दर्शनाने ग्रामस्थ आणि भाविकांच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि समाधानाची भावना निर्माण झाली। पालखी वारी सोहळा परतीच्या प्रवासात आज पिंपळगाव येथे मुक्कामी आहे आणि या मुक्कामाला अनेक वर्षांची परंपरा आहे। महाराजांची पालखी ती परतीच्या मुक्कामी या ठिकाणी शेवटचा मुक्काम पिंपळगाव बहुला येथे असतो। पिंपळगाव बहुला ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी अत्यंत जोरदार पालखीचं स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर आज संध्याकाळचा मुक्काम आहे। आता आपण बघू शकता या ठिकाणी कीर्तन सुरू आहे। त्यानंतर कीर्तन झाल्यानंतर समस्त वारकरी ग्रामस्थांसाठी जयलावंतीच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि रात्रीचा मुक्काम जयलावंतीच्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि यापुढे ही परंपरा अशीच चालू ठेवण्यासाठी आम्ही सर्व युवा प्रतिष्ठान या ठिकाणी प्रयत्नशील राहू। धन्यवाद। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की सदाशिवा